12 नोव्हेंबर 2023 रोजी लेण्याद्री बुद्धलेणी या ठिकाणी संपन्न होत असलेल्या पुणे विभागीय अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित आला। श्री बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं संपन्न होत आहे। भारतीय बौद्ध महासभा ही मातृ संस्था बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 मे 1955 साली तिचं रजिस्ट्रेशन केलं। त्या अगोदर 1954 साली भारतीय बौद्ध महासभेची स्थापना झाली आणि आज तागायत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ही संबंध देशभर आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्यरत आहे। हे काम करत असताना भारतीय बौद्ध महासभेने 24 प्रकारची शिबिरं राबवत असतात। या 24 प्रकारच्या शिबिरांमध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर, युवक श्रामणेर शिबिर, महिला उपासिका शिबिर आणि त्या अनुषंगाने सर्वच शिबिरं आपण राबवत असतो। संस्थेने आपल्या घटनेप्रमाणे जे नियमावली तयार केलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे संस्थेचं कामकाज चालत असतं आणि मग हे सगळं करत असताना चलो बुद्ध की ओर हे अभियान आपण या निमित्तानं राबवत आहोत आणि या चलो बुद्ध की ओर या अभियानांतर्गतच 12 नोव्हेंबर 2023 रोजी लेण्याद्री बुद्धलेणी या ठिकाणी विभागीय अधिवेशन होत आहे। या पुणे विभागामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे हे सर्व जिल्हे येत आहेत। संस्थेनं आपल्या कामकाजामध्ये सुधारणा करावी म्हणून छोटे छोटे जिल्हे केलेले आहेत आणि पुण्यामधले आपण 4 जिल्हे केलेले कामकाजाच्या संबंधानं। सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर यांचे 2-2 जिल्हे आहेत। असे एकूण 12 जिल्हे या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये जे 4 विभाग केलेले आहेत त्या 4 विभागांमध्ये 4 जिल्ह्यांची जे आपल्याला मान्यता दिलेली आहे तर ते 4 जिल्हे सुद्धा या अधिवेशनामध्ये सहभागी होणार आहेत। हजारोच्या संख्येनं या ठिकाणी लोक उपस्थित राहणार आहेत। संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन ट्रस्टी डॉक्टर आयेश रावलिया, संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर आदरणीय एस के भंडारे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे गुरुजी, महाराष्ट्राचे सरचिटणीस सुशील वाघमारे गुरुजी, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले, संस्थेचे समता सैनिक दलाचे हेडक्वार्टरचे सचिव असिस्टंट लेफ्टनंट जनरल DM आचार्य, त्याचप्रमाणे असिस्टंट लेफ्टनंट जनरल PS ढोबळे सर आणि सर्व जिल्ह्यांचे सर्व जिल्हाधिकारी त्यांची कार्यकारिणी, त्याचप्रमाणे सर्व तालुक्यांचे सर्व अध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी, जुन्नर, आंबेगाव, खेड आणि उर्वरित सर्व तालुक्यांचे सर्व उपासक उपासिका या कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाची आपण बुद्धलेणी लेण्याद्री या ठिकाणी सकाळी जाऊन भीमराव साहेबांच्या समेत आणि भिक्खू संघासमेत आपण लेण्याद्रीवरती जाऊन शुद्धपठण आणि वंदना घेणार आहोत। त्यानंतर साधारणतः 9:30च्या दरम्यान आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतची सवाद्य अशा पद्धतीची मिरवणूक काढणार आहोत आणि त्यानंतर मग आपण मिरवणुकीनंच त्या अधिवेशनाच्या स्थळी जाणार आहोत। अधिवेशनामध्ये अनेक प्रकारचे विषय त्या ठिकाणी घेतले जाणार आहेत। मुख्य मुद्दा हा जो आहे की
सातवन शहाकामध्ये ही जी 84,000 स्तूप राजा अशोकाच्या वेळेस निर्माण झालेले आहेत, त्या 84,000 स्तूपांचं किंवा त्या लेण्यांचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे। परंतु निदर्शनात असं येत आहे की जिथे जिथे बुद्ध लेण्या आहेत त्या सर्व बुद्ध लेण्यांमध्ये त्याचं विद्रुपीकरण झालेलं आहे किंवा एक वेगळीच शक्ती त्या ठिकाणी काम करते आहे किंवा त्याला विद्रूप करण्याचं काम करत आहे। यामधून आपल्याला त्या लेण्या मुक्त करायच्या आहेत। आपल्याला लेणे संवर्धनाचं जे काम आहे ते लेणे संवर्धनाचं काम या निमित्तानं आपल्याला करायचं आहे। आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांनी आपल्याला असा आदेश दिलेला आहे की प्रत्येक कार्यक्रम हा लेण्यांवरतीच झाला पाहिजे आणि म्हणून आपल्याला लेण्यांचं संवर्धन करायचंय। त्या अनुषंगाने आणि त्या निमित्तानं या लेण्याद्री लेणीवरती आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम सकाळी 8:30 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। यामध्ये विविध विषयांवरती चर्चा घडून आणली जाणार आहे। आपल्याला काही ठराव करायचे आहेत, त्या ठिकाणी काही ठराव केले जाणार आहेत आणि त्या ठरावाची नुसते ठराव करून आपण थांबणार नाही, तर ते राष्ट्रीय पातळीवरती त्या ठरावाची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आपण या निमित्ताने करणार आहोत। या अधिवेशनाला मुख्यत्वे संबोधित करणार आहेत ते संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर हे या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत। आलेले जिल्ह्याचे सर्व जे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी सुद्धा या अधिवेशनामध्ये आपली आपली भूमिका मांडणार आहेत। समता सैनिक दलाची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे। समता सैनिक दलाचं मानवंदना आणि संचलन सुद्धा होणार आहे आणि हा कार्यक्रम अतिशय देखण्या पद्धतीने करण्याचा जिल्ह्याच्या वतीनं आपण संकल्प केलेला आहे। तसा आपण तो प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक तालुका जिल्ह्यामधला हा त्यासाठी कामाला लागलेला आहे। दिवस थोडे राहिले आहेत। आम्ही त्या कार्यक्रमाच्या साठीचे जी पूर्तता आहे त्या पूर्ततेकडे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम करत असताना जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, देवरोड, आळंदी हे जे सगळे तालुके आहेत पुणे जिल्हा पश्चिमांतर्गत त्या सगळ्या तालुक्यांनी आपापली भूमिका बजावलेली आहे। प्रत्येक तालुक्यामधून या अधिवेशनासाठी 2-2, 5-5 गाड्या येणार आहेत। लोक मोठ्या संख्येने येणार आहेत आणि त्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण आदल्या दिवसापासूनच म्हणजे 11 नोव्हेंबर पासून त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे, सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि दुपारी जवळजवळ 3,000 ते 4,000 लोकांना आपण भोजनदान करणार आहोत। तर अशा पद्धतीने हा जो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला मी जिल्हाध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे। सफेद वस्त्र आपण परिधान करायचे आणि सफेद वस्त्र परिधान करून हा अतिशय देखणा आणि नेटका कार्यक्रम आपण पार पाडायचा आहे। मी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमामधून आम जनतेला विनंती करतो की आपण त्या ठिकाणी सर्वांनी यायचे, या कार्यक्रमाची शोभा वाढवायची। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत बौद्ध धम्म अधिवेशन दिनांक 12 नोव्हेंबर 2023 रोजी बुद्ध भूमी लेण्याद्री येथे मोठ्या आनंदाने उत्साह संपन्न होत असताना अतिशय भव्य दिव्य असे ह्या बुद्ध भूमीमध्ये जेथे बौद्ध धर्माच्या पावनखुणा आहेत जवळजवळ 350 लेणी या जुन्नर तालुक्यामध्ये आहे। मी या जुन्नर तालुक्याच्या भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष या नात्याने संपूर्ण जुन्नर तालुक्यातील व तमाम बौद्ध बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या कार्यक्रमामध्ये या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये तन मन धनाने सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी।